कंफ्यूजन है, सोल्यूशन कुछ पता नहीं, सोल्यूशन जो मिला तो यारो क्वेश्चन क्या था पता नहीं। मुर्गी क्या जाने अंडे का क्या होगा, लाइफ मिलेगी या तवे पे फ्राय होगा, कोई न जाने अपना फ्युचर क्या होगा। बिलकुल सत्य गोष्ट आहे मित्रांनो, बिलकुल 100% खरी गोष्ट आहे। आपण अभ्यास का करत आहोत, कशासाठी करत आहोत, कोणत्या लेवलला करत आहोत, कोणती स्ट्रॅटेजी वापरतो, कोणता स्टॅमिना वापरतो, कोणत्या गोष्टीला यूज करून आपण अभ्यास करत आहोत, याच्याकडे ज्यांचं लक्ष असेल तेच परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करतात। नाहीतर तुम्ही 6 तास अभ्यास करता की 12 तास अभ्यास करता याला महत्व उरत नाही। आजच्या चॅप्टरच्या नावाच आहे बुद्धिमत्ता। आजपासून आपण रोज बुद्धिमत्ता घेणार आहोत। रोज एक चॅप्टर 15 ते 20 मिनिटाच्या तुम्हाला बुद्धिमत्तेच्या मी रोज देणार आहे। पण त्यापूर्वी लक्ष द्या, आपला क्लासेसचं नाव आहे मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस ढानकी, च्या मी संचालक हेमंत सर। आपल्याला सांगू इच्छितो आजच्या व्हिडिओमुळे तुम्हाला एवढा फायदा होणार आहे की येणाऱ्या परीक्षेत, मग ते कोणतीच असो, पोलीस असो, आर्मी असो, रेल्वे असो, बँक असो, कोणत्याही परीक्षेत हे प्रश्न 4 ते 5 मार्काला विचारतात। तर त्या 4 ते 5 मार्काचे प्रश्न तुम्हाला बिलकुल अर्ध्या मिनिटात, 1 मिनिटात कसे सॉल्व करायचे याचे पूर्ण या व्हिडिओ नंतर मी तुम्हाला शब्द न शब्द सांगतो की तुम्हाला ABCD हे अंकात कशा रूपांतरित आहेत हे सगळं पाठांतर होणार आहे, लक्षात राहणार आहे। म्हणून विद्यार्थ्यांनो लक्ष द्या की काय होत आहे, काय नाही होत आहे, काय दिलेलं आहे लिहून दिल्या। तुम्ही म्हणाल सर आमच्याकडे तर लिहिलेलंच आहे, ABCD आम्ही लिहितो, परीक्षेत जाऊनही लिहितो आणि तिथं सॉल्व करतो, याच्यात काय गडबड आहे? तर याच्यात काय गडबड आहे सांगतो मित्रांनो, कशा लक्षात ठेवायचं तेही सांगतो, किती सिंपल आहे ते पण सांगतो। पहा, सगळ्यात जास्त मुलांना प्रॉब्लेम काय पडते, परीक्षेत जातात आणि असे लिहून ठेवतात। जे लिहून ठेवतात त्यांना पाहायला 5 मिनिटं लागतात, पण आपल्याला 5 मिनिटात पूर्ण प्रश्न सॉल्व करायचे आहेत। पूर्ण बुद्धिमत्तेचे कोणतेही प्रश्न तुम्हाला 1 ते अर्ध्या मिनिटात जर सॉल्व करायचे आहेत तर पहा, ए ला 1 नंबर आहे ना, झेड ला 26 नंबर आहे, हे सगळं लिहून दिलेलं आहे पासून ए पासून तर झेड पर्यंत। पहा यांची विशेषता काय आहे, कोणत्याही अल्फाबेटच्या रिटर्न अल्फाबेट हा अंकांची बेरीज जर 27 होत असेल तरच असते। म्हणजे H 8 नंबरला आहे तर मग H च्या अपोजिट कोणता आहे, तर H च्या अपोजिट आहे S 19 नंबरला। सर तुम्हाला पाठांतर असतील, कदाचित लक्षात असतील म्हणून तुम्ही बोलताय असा तुमचा प्रश्न पडेल, बिलकुल नाही। तुम्हालाही पाठांतर होणार आहेत येणाऱ्या 10 मिनिटांनंतर। माझा व्हिडिओ संपता लगेच तुम्हाला हे सगळे शब्द पाठांतर होणार आहेत। मी जे आयडिया सांगणार आहे त्या आयडिया वापरलेत तुम्ही, तुम्हाला नक्की लक्षात राहणार आहे। म्हणून लक्ष द्या, व्यवस्थित ऐका। काय म्हणते H च्या अपोजिट S म्हणलं 19 आले, 8 आणि 19 कोणत्याही अंकांचे अल्फाबेट रिटर्न घ्या मित्रांनो, बेरीज 27 होते। आता बेरीज 27 होते, सर आम्हाला अल्फाबेट लक्षात राहिलं पाहिजे, बिलकुल तेच शिकायलो आपण। तर काय करायचं, सगळ्यात पहिले करायचं, आपल्या गावातल्या 50 मुलांचे नाव लिहायचे। जसे मी आपल्या नावापासून सुरुवात करतो, हेमंत, रामेश्वर, निखारे, मग मित्रांचेच नाव लिहायचे, नितीन, पवन, धम्मदीप, अशा प्रकारचे नाव लिहायचे मित्रांनो। ना फक्त 15 मिनिटं प्रॅक्टिस करायची आहे, न पाहता काय लिहायचं, 8, 5, 13, 1, 14, 20, 18, 1, 13, 5, 19, 8, 23, 1, 18, 14, 9, 11, 8, 1, 18, 5, 14, 9, 20, 9, 14, 16, 1, 23, 1, 14, 4, 8, 1, 13, 1, 4, 9, 15, सॉरी 16 आलं। आता सर म्हणाल तुम्हाला पाठांतर असतील कदाचित हे नाव म्हणून तुम्ही लिहिलेत नाही, बिलकुल नाही मित्रांनो। आता तुम्हाला त्याच्यावर सोपी आयडिया सांगणार आहे, पण ह्या सोपी आयडियाच्या पहिले तुम्हाला हे करावं लागणार आहे। त्या सोपी आयडियाच्या पहिले हे का सांगितलं, कारण ते सांगितलं असतं सर लक्षात कसे ठेवायचे हा प्रश्न असता, म्हणून तुम्हाला सांगितलं या पद्धतीने तुम्हाला ते करावं लागतील। मी आपलं नाव लिहिलं, तुम्ही आपल्या मित्रांचे नाव लिहू शकता, बिलकुल तेही नाही जमत असेल तर काय करायचं, आपल्या आजोबाला लिहायचं किंवा पंजोबाला लिहायचं, पंजोबाची पत्नी लिहायची। मग पंजोबाला किती पोरं होते, 2-3 मुलं होते, त्यांच्या मुलांचे नाव लिहायचे, ते माहीतच असतात आपल्याला। मग त्यांच्या पत्नीचे नाव लिहायचे, मग आपल्या वडिलांचे नाव लिहायचे, मग आपल्या भावबंधगीचे नाव लिहायचे, असे 50 नाव तुम्ही सहजरित्या लिहू शकता।
आणि जेव्हा 50 नाव लिहिलेत ना, 50 नाव हे जर करून पाहिले तर तुम्हाला हे AEIOU तर असेच होतील, 1 5 9 15 21, पण बाकीचे शब्द तुम्हाला मॅक्झिमम होतील. हा, जे शब्द येणार नाहीत ते पण मी तुम्हाला सिंपल पद्धतीने सांगतो. बघा व्यवस्थित काय होणार आहे. आता काय होणार आहे ते बघा. पहा, जास्तीत जास्त मुलांना काय अल्फाबेट माहित असतात? सर 1 ते 5 माहित आहेत, ABCDE माहित आहेत बिलकुल, XY Z माहित आहेत सर. मग आता कोणते कोणते शब्द AE मधला तर हे गेले, IOU 9 15 21 हे माहित आहेत ना तुम्हाला, 24 25 26 हे माहितच असतात सगळ्यांना, 1 2 3 4 5 9 15 21. आता त्याच्यानंतरच्या सांगतो, पहा खालच्या तोंडाच्या 13 न वरच्या तोंडाच्या 23 आहे. जे आपल्या याच्यामध्ये मॅक्झिमम नाव येत नाही ते नाव आहेत F आणि Q. F आणि Q म्हणजे यांचे नाव आपल्याला सहजी सापडत नाही, तर ते लक्षात ठेवायचे. F 6 नंबरला, Q 17 नंबरला. किती नंबर झाले मित्रांनो पाहून घ्या, 5 आणि 3 8, 8 आणि 3 11 आणि 2 13 आणि 2 15. आता 11 अल्फाबेट साठी तुम्हाला 25 नावं लिहिले तर होणार नाही का? 50 नाव लिहिले तर नक्कीच होईल. मग सर असं झालं तर परीक्षेत खरोखर हे मार्क देतील का आपल्याला? बिलकुल 100% देतील, कारण मी तुमच्यासाठी आज प्रश्नही घेणार आहे. काही प्रश्नामध्ये काय असते प्रॉब्लेम हे सांगतो तुम्हाला. प्रॉब्लेम कसे लवकरात लवकर समजतात? अल्फाबेट येत नाही, नाहीतर मुलं काय म्हणतात, सर आम्हाला अल्फाबेट येतात ना, अंक कशाला? अरे तुम्हाला 26 अल्फाबेट असले तरी हा माहित होत नाही. तुम्ही स्वतः मनात विचार करून पहा. आर कोणानंतर येते जर विचारला तर पुरांना OPQR म्हणावं लागते, OPQR म्हणावं लागते, तेव्हा आर माहित होते. पण 18 अंक कोणाच्या नंतर आहे म्हणला तर 17च्या नंतर, असं स्पष्टपणे आपण सांगतो. मित्रांनो, कोणत्याही गोष्टी करताना त्या गोष्टीची सभ्यता लक्षात ठेवावं लागेल. त्याला आपण किती सिंपल करू शकतो हे बघावं लागेल. जिथपर्यंत त्याला सिंपल करू शकत नाही तिथपर्यंत त्या प्रश्नाची हेच नाही. सगळे सोडवतात, एनॉलॉजीचे, क्लासिफिकेशनचे, कूटनीतीचे प्रश्न सगळेच मुलं सोडवतात. सिरीज ABBA CCCA अशी जे सिरीज असते ते सगळेच सोडवतात, पण सोडवायला किती वेळ लागते? आता आपण किती वेळा सोडवणार आहात तेही तुम्हाला सांगणार आहे. तर लक्षात आलं. अल्फाबेट रिटर्न मध्ये काय पाहून घ्या, B बरोबर Y आहे का? 2 आणि 25 27, 5 आणि 22 27. सगळ्यांच्या अंकांची बेरीज काय येते? बेरीज येते 27. कुठेही करून पहा, कुठेही करून पहा. मी म्हणत नाही जसा काय आहे Q आहे 17 तर याच्या अपोजिट 10 असेल जे पहा ते जे 10 नंबरला आहे, T20 नंबरला आहे, हेही नाही सांगितलं तुम्हाला. पहा किती झाले आता? 5 आणि 3 8 आणि 2 10 आणि 3 13, 13 आणि 2 15 आणि 2 17 शब्द झाले. 17 26 मधून 17 गेले तर राहिले 9 शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यातही सोपी आहेत. जर अजून सांगेन तुम्हाला तर हिच्या नंतर F येते, झालाच माहित. हिच्या नंतर F येते म्हणजे 6 नंबर माहितच होते आपल्याला. हा, मग G माहित तर G7 लक्षात ठेवायच्या. पूर्वी G7 होता, आता G8 झाला, लक्षात ठेवायच्या. काय राहिला? O च्या नंतर P येते म्हणजे O 15 नंबरला आहे तर P 16 नंबरला आहे, Q 17 ला आहे. बिलकुल सोपं आणि सोपं पद्धतीने माहित होते. M यांनाही लक्षात राहते, यांनाही मुलांना लक्षात राहते, कारण M च्या नंतर N आहे ना. M वरच्या खालच्या तोंडाच्या M ना वरच्या तोंडाच्या 23. असे तुम्हाला भरपूर सारे शब्द असे सहजरित्या होतील. फक्त तुम्हाला एक वेळा ते प्रॅक्टिस करायची आहे. आता आपण 4 प्रश्न घेणार आहोत मित्रांनो. 4 प्रश्न लिहिले मी. 4ही प्रश्नामध्ये काय असते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, खूप जास्त लिहून देत नाही. काय म्हणते? पहिला प्रश्न आहे BYDW ला FUHS लिखतात, FUHS लिहितात, तर AZCX ला काय लिहितील? पहिला प्रश्न. ठीक आहे, त्याच्या समोरच आपण उत्तर सोडवणार आहोत. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, मास्टर MASTER मास्टरला लिहितात OCOVGT लिहितात, तर लेबर LABOUR ला काय लिहितील? ABCD ला WXYZ लिहितात, तर EFGH ला काय लिहितील? आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, राउटिन. बरं, हा शेवटी हे सगळे झाल्यानंतर सांगतो तुम्हाला त्याचं
जागा मावत नाही, तुम्हाला त्रास व्हायला नको. काय करायचं आहे मित्रांनो, आपण सगळ्यात पहिले हे कसं काय आलाय हे जर विचार करायचा आहे. हे कसं काय आलाय म्हणजे हा पहिला प्रश्न हा आहे, दुसरा हा आहे आणि तिसरा हा आहे. यांना सगळ्यात पहिले अल्फाबेट द्या. 2 25 4 23 6 21 8 19 1 26 3 24. मला माहित होते म्हणून दिले. तुम्हाला माहित नसतील तुम्हाला ते करावं लागेल, नक्कीच येणार आहेत. आता पहिले अल्फाबेट पाहिले तर कुठंतरी कन्फ्यूज वाटते. आता पहा का याच्या खाली जर हे लिहिलं असतं तर मस्त झालं असतं. पहा 6 21 8 19 काय फरक दिसते मित्रांनो. पहा 2 आणि 4 6 2 + 4 6 25 - 4 21 4 + 4 8 23 - 4 19 दिसते. म्हणजे पहिले प्लस नंतर मायनस. पहिले प्लस 1 + 4 5 म्हणजे ई. 26 मधून 4 गेले 22 22 म्हणजे व्ही. 3 + 4 7 पहा इथं मायनस इथं प्लस इथं मायनस. 3 + 4 7 जी. 24 - 4 T20 T20 आलं. किती फास्ट होते पाहून घ्या. आता पहा मास्टर 13 1 19 20 5 18 15 3 15 22 7 20. आता काय दिसते तुम्हाला पहा. 3 + 2 5 1 + 2 3 19 - 4 15 20 + 2 22 5 + 2 22 18 + 2 20. ठीक आहे. काय केलेलं आहे यांनी 3 आणि 3 6 OPQ. इथं फक्त इथं +4 केलेले आहेत. इथं फक्त तिसऱ्या याच्यामध्ये 4 केलेले आहेत. किंवा दुसरं काही दिसते का पहा 13 आणि 7 20 नाही जमत. म्हणजे हे ह्याच पद्धतीनं म्हणजे फक्त तिसऱ्या शब्दाला +4 केलेले आहे, बाकी सगळ्या शब्दाला +2 केलेले आहे. तर यल आहे किती. यल किती नंबर आहे 12 12 1 2 15 21 18. तुम्हाला सांगताना मी सुद्धा विसरत आहे, कारण जुन्या मुलांना सांगताना काही वाटत नाही, नवीन मुलांना सांगताना थोडंसं कन्फ्यूज होते. काय 12 1 2 15 21 18. आता याला पहा +2 आहेत. 12 आणि 2 14 14 काय आहे यन. 1 + 2 3 सी. 2 + 4 6 15 + 2 17 21 + 2 23 18 + 2 20 आहे. किती सोपं लिहू शकतो आपण, किती सोपं लिहू शकतो तुम्ही पहा. हे पहा 1 2 3 4 23 24 25 26. काय दाखवता इथं पहा क्रॉस. 21 26 27 4 23 27 2 25 27 3 24 27 आले. इथंही तसंच करायचं आहे. मग हे 5 6 7 8 आहेत. 27 5 आणि 22 27 व्ही येईल. 8 न 19 27 यस येईल. हा व्ही वे. 6 21 यू. 7 T20 STUV. हा झाला उत्तर. किती वेळात येईल मित्रांनो आपला. मी बोलत काढून सुद्धा 1 मिनिटात येता एका प्रश्नाच्या उत्तर. जर न बोलता फक्त स्टॅमिना लावला, डोक्याच्या स्ट्रॅटेजी वापरली आपल्या माइंडची आणि योग्य नियोजन केलं तर किती वेळात निघू शकते. एक चौथा प्रश्न आहे मित्रांनो, मी ते तुम्हाला सांगतो आणि आपला व्हिडिओ तिथं समाप्त करतो. पण लक्षात द्या हे सोपं का आहे. तर तुम्हाला अल्फाबेटचे डिजिट जर येतील तर सोपं आहे, नाहीतर बिलकुल नाही. आहे राउटिन ROUTINE ला लिहितात VMRGFLI. तर CRUELTY ला काय लिहितात. आता लक्ष द्या मित्रांनो. तुम्ही म्हणाल का सर तुम्ही तिथं लिहितात म्हणून परीक्षेत कसं करावं. परीक्षेतही तुम्हाला रफ पेज मिळते. मग काय करायचं मी ह्या उदाहरणावरून समजावून सांगतो तुम्हाला. रफ पेज मिळते. काय करायचं आपल्याला हे लिहायचं अंक नाही लिहायचं. 18 15 21 20 9 14 5. तुम्हाला काही करायचं असेल तर असंच लिहावं लागेल. नंतर 22 13 18 7 6 12 9. आता पाहायचं काय होत आहे. नक्की पहा काय होत आहे. पहा 18 4 22 13 15 2 18 21 3 20 7 27
तसं नाही पा 18 9 27 18 9 27 22 5 27 15 12 27 14 13 27 21 6 27 9 18 27 20 7 27 म्हणजे एकमेकाला क्रॉस करून 27 अंक झालेले आहेत. पाहून घ्या 18 9 27 5 22 27 इथं काहीतरी विचार करावा लागला असता, कुठं तरी विचार करावा लागला असता, अंकामध्ये विचार करावा लागत नाही. मग आता काय करायचं आपण सरळ सरळ लिहायचं 3 18 21 5 12 20 25 क्रॉसला 25 + 2 25 + 2 27 25 + 2 27 तर 2 म्हणजे काय येईल बी येईल. आलं 3 न 24 27 होतात तर शेवटी काय जाईल 3 न 24 x मग टी मग 20 20 आणि 7 27 18 न 9 27 9 ला काय आहे आय मग 12 न 15 27 म्हणजे ओ 21 न 6 27 म्हणजे एफ न 5 न 22 27 म्हणजे व्ही बी जी ओ व्ही एफ आय एक्स हा तुमचा उत्तर झाला मित्रांनो. पहा आणखी याच्यापेक्षा उद्या आपण जास्तीत जास्त प्रश्न घेणार आहोत. फळ्यावर प्रश्न लिहायचे ना उत्तर कसे काढायचे शिकवणार आहे ना. जास्तीत जास्त तुम्हाला मी याचा फायदा करून देणार आहे. पण मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद.